Hallelujah. Hallelujah. Praise the Lord. Indeed, once again, it's a privilege and honor to be in the presence of God this morning. आज सकाळी देवाच्या मंदिरामध्ये असणं ही फार मोठी सुवर्ण संधी अशी आहे. In 2010, when I was attacked by some of the group of the people, I was admitted hospital. 2010 साली ज्यावेळेस काही लोकांकडून माझ्यावर हल्ला करण्यात आला आणि दवाखान्यामध्ये मला ऍडमिट करण्यात आलं. And when the treatment was done on me, and while I was to get the discharge from the hospital, आणि ज्यावेळेस माझ्यावर उपचार करण्यात आले आणि मला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज देण्यात येत होता, my doctor said that in the days to come, all of a sudden your life will be disabled. डॉक्टरने मला सांगितलं की येणाऱ्या दिवसांमध्ये तुमचं जीवन हे अतिशय अकार्यक्षम होईल. Your life will be disabled. तुमचं जीवन अकार्यक्षम At होईल. any point of your life is going to be disabled. आणि कुठल्याही क्षेत्रामध्ये कुठल्याही भागामध्ये तुमचे जीवन अकार्यक्षम असणार आहे. But thank to be the God of salvation, but thank to be the King of Kings. 3,500 days have come and gone. I am standing here as able and not disabled. परंतु देवाचे मी आभार मानतो. 3,500 दिवस झालेले आहेत. आता तेव्हापासून आतापर्यंत मी देवाच्या सानिध्यामध्ये उभा आहे आणि कुठलीही अकार्यक्षमता माझ्यामध्ये नाही. Hallelujah. हालेलुया. Because our God is a God of ability. कारण आपला देव जो देव आहे तो पात्रतेचा देव आहे. We serve the God of possibility. आपण शक्यतेच्या देवाची सेवा करतो. And with my God nothing is impossible. आणि आपल्या देवासाठी कुठलीच गोष्ट अशक्य नाही. I may be disabled, but the power of the resurrected Christ in me makes me able to face every situation of मी my life. कदाचित अकार्यक्षम असेल परंतु पुनरुत्थानाचं सामर्थ्य मला येणाऱ्या परिस्थितीमध्ये कार्यक्षम करण्याकरता सहाय्य And करतं. that's what I want to talk to you this morning. आणि म्हणून आज सकाळी तुमच्याशी मला बोलायचं आहे. What happens when we receive such kind of news in our lives? काय घडतं जेव्हा अशा प्रकारची बातमी आपल्या जीवनामध्ये येते. And in an incident that is recorded in the New Testament by one of the most philosophical and a very clever writer of the Gospel, John. अतिशय हुशार असा सुवार्तेचा शुभवर्तमानाचा लेखक जो योहान याच्याकडून एक असं लिहिण्यात आलं आहे नव्या And he करारामध्ये. says when the report was given to the Lord Jesus Christ, the report in chapter 2 comes through the Jesus, and the report says, it reads like this, that they are running out of wine. आणि ज्या वेळेस अशा प्रकारचा अहवाल येशू ख्रिस्ताकडे आणण्यात आला आणि येशू ख्रिस्ताला सांगण्यात आलं की आता द्राक्षरस संपत आलेला आहे. They are running out of wine. आता द्राक्षरस संपत आलेला आहे. And that's the title of my sermon for this morning. आणि आज माझ्या संदेशाचं शीर्षक हेच आहे. What happens when we receive such reports in our lives? काय घडतं ज्यावेळेस अशा प्रकारचे अहवाल आमच्या जीवनामध्ये येतात. What happens when the wine runs out of our family and our churches and our personal life? काय घडतं ज्यावेळेस आपल्या वैयक्तिक जीवनामध्ये आपल्या कौटुंबिक जीवनामध्ये आपल्या मंडळीच्या जीवनामध्ये द्राक्षरस संपत जातो. Church, are we ready? मंडळी मी तयार आहे. Are we ready तुम्ही तयार आहात का? to be filled by the power of the Lord Jesus प्रभू Christ? ख्रिस्ताच्या सामर्थ्याने भरण्याकरता Let us arise in the presence of God to read the scripture. हे शास्त्रभाव वाचण्यासाठी आपण सर्व देवाच्या सानिध्यामध्ये उभे राहूया. Let's stand with me to John chapter 2 verse 1 onwards. योहान पुस्तकाचा दुसरा अध्याय आणि पहिल्या वचनापासून पुढे आपण पाहूया. On the third day, a wedding took place at Cana in Galilee. Jesus' mother was there, and Jesus and his disciples had also been invited to the wedding. When the wine was gone, Jesus' mother said to him, "They have no more wine." Verse 4, "Dear woman, why do you involve me?" Jesus replied, "My time has not yet come." नंतर तिसऱ्या दिवशी गाल्यातील काना येथे लग्न होते आणि येशूची आई तेथे होती. येशू व त्याच्या शिष्यांनाही लग्नाचे आमंत्रण होते. मग द्राक्षरस संपला तेव्हा येशूची आई त्याला म्हणाली, त्याच्याजवळ द्राक्षरस नाही. येशू तिला म्हणाला, बाई, याच्याशी तुझा माझा काय संबंध? माझी वेळ अजून आली नाही. Let us turn to Genesis chapter 1 and verse 27 onwards. उत्पत्तीचे पुस्तक पहिला अध्याय 27 पासून पुढे आपण पाहूया. Yeah, if you don't know where the book of Genesis, you can please come forward. We'll pray for you. जर उत्पत्ती पुस्तक माहित नाही तुम्हाला तर माझ्या पुढे या, मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. Genesis chapter 1 verse 27 onwards. उत्पत्ती पुस्तक पहिला अध्याय 27 वचनापासून पुढे. So God created man in his own image. In the image of God he created him. Male and female he created them. Verse 28. God blessed them and said to them, "Be fruitful and increase in number. Fill the earth and subdue it.
rule over the fish of the sea and the birds of the air, and over every living creature that moves on the ground. देवाने आपल्या प्रतिरूपाचा मनुष्य निर्माण केला. देवाचे प्रतिरूप असा तो निर्माण केला. नर व नारी अशी ती निर्माण केली. देवाने त्यास आशीर्वाद दिला. देव त्यास म्हणाला, फलद्रूप व्हा, बहुगुणित व्हा, पृथ्वी व्यापून टाका व ती सत्तेखाली आणा. समुद्रातील मासे, आकाशातील पक्षी व पृथ्वीवर संचार करणारे सर्व प्राणी यांवर सत्ता चालवा. Let us pray. प्रार्थना करू. Gracious Heavenly Father, once again we come before your throne of grace and mercy. स्वर्गीय पिता, पुन्हा एकदा आम्ही तुझ्या कृपे रासनाकडे येतो. Father, we thank you for the power which thou hast given us in the Lord Jesus Christ. प्रभू श्री ख्रिस्तामध्ये जे सामर्थ्य तू आम्हाला दिलायस त्याबद्दल आम्ही तुझे आभार मानतो. We continue to pray this morning, Lord, free every one of us from the chain of limitation and misunderstanding in our lives. प्रभू परमेश्वर, आम्ही प्रार्थना करतो की प्रत्येकाच्या जीवनामध्ये जे गैरसमज आहे त्या बंधनातून प्रत्येकाला तू मोकळं कर. Heavenly Father, free us from that every report that comes in our lives and distract our journey from your ways, O Lord. तुझ्या मार्गापासून आम्हाला प्रवृत्त करण्यासाठी जी सर्व नको असणारा अहवाल आमच्या जीवनामध्ये येतो त्या प्रत्येक अहवालापासून तू आम्हाला मोकळं कर. Heavenly Father, we beseech you in the name of Jesus, heal someone, restore someone, bring someone back to your fellowship and plan, O Lord. प्रभू, आम्ही आज तुझ्याकडे विनंती करतो, पुन्हा एकदा आम्हाला आशीर्वादित कर, आम्हाला आरोग्य दे, आम्हाला पुन्हा एकदा पुनर्स्थापना कर आणि तुझ्या सानिध्यामध्ये परत एकदा घेऊन ये. Help us to get back to your anointing, O Lord. Help us to get back to your words again, O Lord. पुन्हा एकदा तुझ्या वचनाकडे, तुझ्या अभिषेकाकडे तू आम्हाला परत एकदा घेऊन ये. If any one of us is confused, standing at the crossroad, not knowing which direction to go, Holy Spirit of God, we beseech you in the name of Jesus, guide us through your word this morning. प्रभू, जर कुणी अशा प्रकारे गोंधळलेल्या स्थितीमध्ये आहे परमेश्वरा, तुझ्या पवित्र आत्म्याद्वारे परमेश्वरा तू त्यांना मार्गदर्शन कर. Thank you, Lord, because your word is life, O Lord. प्रभू, तुझे आभार मानतो कारण तुझं वचन जीवन आहे. Lead us in your word and guide us this morning. प्रभू, तुझ्या वचनाद्वारे आणि तुझ्या वचनातून आम्हाला तू चालव. We commit this time in your holy hand and we ask this prayer in the name of our Lord and Savior Jesus Christ. ही वेळ तुझ्या हातामध्ये तू आणि आमचं तानावर पुरुषाच्या नावाने आम्ही प्रार्थना करतो म्हणून तू आहे. Amen. आमेन. You may be seated, please. बसूया आपण. And the Lord Jesus Christ was reporting, we are running out of wine. आणि प्रभू श्री ख्रिस्ताला अहवाल सादर करण्यात आला की आता द्राक्षरस संपत आला आहे. There are almost 35 miracles of the Lord Jesus Christ are reported in the Matthew, Mark, Luke and John on the earthly ministry that was there in Jesus Christ that he did here on the earth. मत्ती, मार्क, योहान याच्यामध्ये जे सर्व चमत्कार जवळजवळ 35 चमत्कार प्रभू श्रीने केले याची नोंद आम्हाला And out पाहायला of that 35 miracles, John claims to be the first miracle of the Lord Jesus Christ where he turns water into wine. आणि या 35 चमत्कारांमध्ये योहानाने या चमत्काराची पहिल्या चमत्काराची नोंद केलेली आहे की जिथे पाण्याचा द्राक्षरस करण्यात And आला. then I was reading this scripture, a thought came in my mind that why did not Lord begin his ministry by resurrecting a dead man and showing the world how powerful he is? मग हा विचार मी ज्या चमत्काराची विचार करत असताना हा विचार माझ्या मनामध्ये आला की प्रभू श्री ख्रिस्ताने मृत व्यक्तीला उठून आपलं सामर्थ्य का नाही दाखवलं. Of course, I'm not degrading the characteristics of this miracle. आणि या चमत्काराचं गांभीर्य जे आहे ते मला जरी माहीत नसलं, But I'm not saying that this miracle is second class or third class. आता मी असंही म्हणत नाही की हा जो चमत्कार आहे दुय्यम आहे असं मी म्हणत What नाही. I mean to say that when Jesus wanted to begin his ministry, why didn't Jesus choose to do something very superficial and something very powerful with a big bang that I have come on the earth? परंतु मला यातून हे सांगायचं आहे की ज्यावेळेस प्रभू श्री ख्रिस्ताने आपल्या सेवेला सुरुवात केली, आपला पहिला चमत्कार केला, त्यावेळेस मग त्यांनी असं काही का करून दाखवलं नाही की जगाच्या दृष्टीने ते महान आहे आणि अशी अलौकिक गोष्ट त्यांनी का नाही केली. Why Jesus had to choose a simple miracle to change the water into wine? मग हा साधा चमत्कार प्रभू श्री ख्रिस्ताने का केला की फक्त पाण्याचा द्राक्षरसच And पाहिला. why he has to choose such a place called Cana, which is away from the city, which is away from the popularity, which is away from the crowd and the people? मग अशा शहराचीच निवड का केली की जे लोकांपासून दूर आहे, जे जगापासून, जे शहरापासून दूर आहे आणि जे ज्याला प्रसिद्धी नाही अशा काना शहराचंच
देवाने निवड का केली? Now, saints of God, let us come back to Genesis chapter 1 and verse 27 onwards. पुन्हा एकदा उत्पत्ती पुस्तक पहिला अध्याय 27 वचनापासून पुढे आपण The येऊया. first institute that was established by the Lord of Lords, the King of Kings, is the family and the marriage. आणि जी पहिली संस्था परमेश्वराने सर्वसमर्थ देवाने राजाच्या राजाने स्थापिली ती म्हणजे विवाह संस्था. And when God established this institute as a marriage, He valued and He respect that institute. आणि ज्यावेळेस विवाह संस्था देवाकडून स्थापण्यात आली आहे त्यावेळेस त्या विवाह संस्थेला तो आदर देतो आणि सन्मान देतो. And that was the plan of God, that this institute which has been established by me should empower the world, should subdue the world, and should rule over all the world. आणि जी विवाह संस्था माझ्याकडून स्थापण्यात आलेली आहे ती विवाह संस्थेद्वारे देवाची इच्छा आहे की त्यांनी पृथ्वी व्यापून टाकावी, त्यांनी पृथ्वी सत्तेखाली आणावी. But what happened in the Garden of Eden, saints of God? परंतु एदेन बागेमध्ये काय घडलं? What was established by God is been now dishonored by Satan. आणि जे एदेन बागेमध्ये देवाकडून स्थापण्यात आलं आता ते सैतानाकडून त्याचा अवमान होत आहे. Now the first family is been dishonored by their own folly and by Satan. आणि ही जी पहिली कुटुंब संस्था आहे ही सैतानाकडून अवमान करण्यात आलेली आहे आणि सैतानाकडून पतन पावलेली आहे. The first Adam in the Garden of Eden, destroying and dishonoring the respect and the principle of God which is set by God. जी पहिला आदम जो एदेन बागेमध्ये होता देवाकडून जो सन्मान जो आदर त्याला मिळाला होता तो आदर तो सन्मान आदमाने गमावला. Now in the New Testament, the second Adam comes in. आता नवीन करारामध्ये दुसरा आदम आलेला आहे. What is been dishonored in the Garden of Eden by first Adam, पहिल्या आदमाकडून जे काही अवमान करण्यात आलेला now होता in the town called Cana, the second Adam, the last Adam, is honoring by his presence the institute that been established by the Lord, the King of Kings. आता नवीन करारामध्ये सर्वसंमत देव राजाचा राजा प्रभूंचा प्रभू याच्याकडून जी विवाह संस्था स्थापण्यात आली होती जिला सन्मान देण्यात आला होता ती पुन्हा एकदा नवीन करारामध्ये प्रभू श्री ख्रिस्ताद्वारे काना शहरामध्ये त्या लग्नामध्ये दुसऱ्या आदमाकडून त्याला सन्मान मिळण्यात आला. He is honoring the plan and the principle of God. आता देवाची तत्व देवाचा सन्मान देवाच्या गोष्टीला सन्मान देण्यात येत आहे. Now earlier 50 years back, आता 50 वर्षापूर्वी 50 years back, when our grandfather, my grandfather used to tell me the story, I used to see the picture of family as a joint family. आणि 50 वर्षापूर्वी जेव्हा माझा आजोबा मला कुटुंबाबद्दल गोष्टी सांगत होते त्यावेळेस चित्र माझ्यासमोर असं होतं एकत्र कुटुंब. When I became young, जेव्हा मी तरुण झालो I could not see that joint family anymore, and it was replaced by nuclear family. आता ही एकत्रित कुटुंब पद्धती मी आतापर्यंत पाहू शकलो नाही आणि ही एकत्र कुटुंब पद्धती नाही परंतु एक न्यूक्लिअर पद्धती मी पाहतोय. विभक्त कुटुंब पद्धती. Nuclear family came and was introduced to the world. आता विभक्त कुटुंब पद्धती येऊन जगाला त्याची ओळख करून देत आहे. And the tragedy is this: on the 21st century, we have something called no family. आता 21व्या शतकामध्ये अशी शोकांतिका ही आहे की आता कुटुंबच नाही. It started with a joint family. आता एकत्र कुटुंबाने सुरू झाली. It declined to the nuclear family. आणि त्याची खालोखाल पातळी अशा प्रकारे विभक्त कुटुंब पद्धती And झाली. at the end of day, we have nothing, and we have something called no family. आणि सरते शेवटी आता कुठल्याही प्रकारे कुटुंबच नाही असं चित्र सुरू झालं. What is established by God on the surface of earth is the marriage and the family, saints of God. आणि जे काय देवाकडून कुटुंब पद्धती साधण्यात आली होती या जगामध्ये विवाह संस्था ती सैतानाकडून त्याचा अवमान करण्यात And आला. that is what exactly has been destroyed by Satan now. आणि आता तीच गोष्ट सैतानाकडून उद्ध्वस्त होत आहे. But thank to be the Lord, the God Almighty, He is present in the town of Cana to honor the marriage and the family. परंतु सर्वसमर्थ देवाचे आभार मानतो की काना शहरामध्ये प्रभू श्री ख्रिस्ताने या विवाह संस्थेला मान्यता देऊन त्याचा सन्मान केलेला आहे. What is separated is going to be joined by the presence of the Lord. आणि जी काही विभक्त करण्यात आलेला आहे
ते देवाच्या सानिध्यामध्ये एकत्र होणार आहे. What is been dishonored is been honored by God now. जे काही अवमानित करण्यात आलेलं आहे ते देवाकडून सन्मानित करण्यात येत What आहे. is been broken and fragmented is been united by God now. आणि जे काही तुटण्यात आलेलं आहे तोडण्यात आलेलं आहे ते देवाच्या सामर्थ्याने पुन्हा एकदा एक केलं जाणार And आहे. that's the reason God gave Torah to mankind. आणि म्हणूनच त्या कारणासाठी देवाने मनुष्याला काय दिलं? Torah. तो नियमशास्त्र दिलं. Now, one of the most misinterpretation and the misunderstanding about Torah is to consider it only as law. आणि मग आता नियमशास्त्राबद्दल अशा प्रकारे तोराबद्दल अशी गैरसमज आहे की ज्याला नियमशास्त्र म्हटलं जातं. Of course, the nation of Israel had the oral tradition and the written tradition. आणि इस्रायल लोकांचा जुना परंपरा आणि रूढी परंपरा होत्या. But Torah is not only law. पण तोरा एक फक्त नियम नव्हता. If you study the word Torah, it has got the another meanings also. मग तोरा या शब्दाला दुसरा देखील अर्थ आहे. Why did God give Torah, the law, to the mankind? मग मनुष्य जातीला परमेश्वराने तोरा का दिलं? It's not only limited to law, but it also means the principle, the discipline, and the purpose for life and family. पण हे फक्त नियमशास्त्र पुरतं बोलायचं नव्हतं परंतु त्यामध्ये शिस्त होती, नियम होते आणि जीवनाचा उद्देश त्यामध्ये देण्यात आला होता. It was also considered as the instructions and the principles to live life and to be blessed by God. आणि अशा प्रकारे इशारे तत्व देण्यात आले होते की ज्याद्वारे आम्ही जगावं आणि आम्ही देवाकडून आशीर्वादित व्हावं. That's the reason the Lord Jesus said, I have not come to break the law, but I have come to fulfill the law. म्हणून येशू ख्रिस्ताने म्हटलं की नियमशास्त्र रद्द करायला मी आलो नाही परंतु नियमशास्त्राची पूर्णता करायला So मी आलो. what does he really mean to say? That what was imperfected by you, what was dishonored by you, I have come to perfect it. I have come to make it right back with the Lord. आणि म्हणूनच जे काही अवमानित करण्यात आलं होतं अपरिपूर्ण करण्यात आलं होतं तेच मी आलेलो आहे की ते परिपूर्ण व्हावं आणि देवाची इच्छा पूर्ण व्हावी. And that is why, because of the sin of the mankind, आणि म्हणूनच मनुष्याच्या पापामुळं what happened in the Garden of Eden? मग एदन बागेत काय घडलं? We all know the story, and we really, we just we make it so common to understand it. आता ही गोष्ट आम्हाला माहित आहे आणि आपल्या समजबुद्धीमध्ये अतिशय साधारण अर्थ आम्ही काढतो. And we say that Adam and Eve sinned against God. आणि आम्ही म्हणतो की आदम हव्वाने देवाविरुद्ध पाप केलं. And sin is sin. पाप हे आणि म्हणतो पाप आणि पाप. English is not the adequate, English has no adequate words to explain the impact and the intensity of sin. मग पापाचा जो प्रादुर्भाव आहे, पापाचं जी गांभीर्य आहे ते सांगण्याकरता इंग्रजीमध्ये तो शब्द किंवा अर्थ लागत नाही. If you study the original words for sin, one of the word is anomia for sin. जर मूळ अर्थ आपण या पाप शब्दाचा पाहिला तर या पाप शब्दाला अनोमिया असं म्हटलं जातं. Anomia literally means the lawlessness and the principlelessness and the purposelessness. जर अनोमिया शब्दाचा अर्थ आपण पाहिला तो नियमशास्त्र विरहित असा आहे, हेतू विरहित असा आहे आणि तत्व न पाळणारा असा आहे. So when the family is without the purpose and when the family is without the principle, the family actually sinning against God. तर म्हणून ज्यास कुटुंब नियमशास्त्र विरहित असतं, ज्यास कुटुंब तत्व विरहित असतं, ज्यास कुटुंब उद्देश विरहित असतं त्यावेळेस खरं तर ते देवाविरुद्ध पाप असतं. So the purposeless is also sin in the sight of God. म्हणून देवाच्या दृष्टीने उद्देश विरहित जीवन जगणं हे देखील And पाप that आहे. is what exactly happening in the family saints of God. आणि देवाच्या लोकांना कुटुंबामध्ये आज हे Now you may wonder why I'm taking the history class or the theology class here. आणि मग तुम्ही शास्त्र असाल की ईश्वर परिज्ञानाचा क्लास मी आज का घेत आहे? Unless we understand the basic principle of life, the basic principle of family and marriage, we will not be able to understand the divine plan and purpose of God for the family. जोपर्यंत कुटुंबाविषयीचा मूळ उद्देश, मूळ तत्व आम्हाला समजत नाही तोपर्यंत देवाचा दैवी हेतू आम्हाला आमच्या जीवनात समजू शकणार नाही. Why the families are running out of blessings, saints of God? देवाच्या लोकांना आज कुटुंब देवाच्या आशीर्वादापासून दूर का जात आहे? Why the families are running out of peace and the good health? मग कुटुंबामधून शांती आणि आरोग्य निघून का जात आहे? Why the churches are running out of God's presence, saints of मग God? मंडळांमध्ये आज देवाचं सानिध्य का निघून जात आहे? Why we are running out of the
and the families. का देवाचं गौरव मंडळामधून निघून जात आहे आणि देवाच्या कुटुंबामध्ये देवाच्या मंडळीमध्ये चमत्कार का घडत नाही? Why our life is becoming less powerful and lesser powerful when we supposed to live the life that will impact others? मग आपलं जीवन सामर्थ्य ही कुठल्याही प्रकारे सामर्थ्याचा अभाव मला का होत आहे की खरं तर आम्ही इतरांवर प्रभाव टाकणारं जीवन जगावं? One of the reasons is anomia. It's the purposelessness and the instructionlessness in the family. आणि अनोमिया या शब्दाचा अर्थ म्हणजे कुटुंबामध्ये अशा प्रकारची हेतू विरहित जीवन जगणं आहे, तत्व विरहित जीवन जगणं आणि उद्देशाविरहित जीवन जगणं आलेलं If आहे. you are running out of your blessings sense of God and you are in this church today, I have the good news for you and for your family. तर अशा प्रकारे जीवन तुमच्या जीवनामध्ये तुम्हाला त्याचा अनुभव येत आहे आणि आज तुम्ही देवाच्या मंदिरामध्ये आहात, तर आज तुमच्यासाठी माझ्याकडे चांगली बातमी आहे. Now let us come back to John chapter 2. योहान कृष्णाच्या दुसऱ्या अध्यायाकडे पुन्हा वळूया And verse 3 says, आणि तिसरं वचन the सांगतं, brother of the Lord Jesus Christ came and reported they have no wine. आणि या ठिकाणी हे लोक येशू ख्रिस्ताकडे आलेले आहे आणि त्यांनी सांगितलं की त्यांच्याकडे द्राक्षरस नाही. In fact, the brother of the Lord Jesus Christ was telling to Jesus, they are running out of wine. आणि या ठिकाणी त्याची आई त्याला येऊन म्हणत आहे की आता त्यांचा द्राक्षरस संपत आला आहे. The wine is getting over in the family. The wine is getting over in the banquet. The wine is getting over in the society. कुटुंबामध्ये समाजामध्ये द्राक्षरस संपत चालला आहे. The wine is getting over in the families. कुटुंबामध्ये द्राक्षरस संपत चालला आहे. The prayers are getting over in the families. The obedience of the Lord is getting over in the family. The presence of God is getting over in the family. देवाची आज्ञा पाळणं, प्रार्थना करणं, ह्या सर्व गोष्टी देवाच्या लोकांच्या कुटुंबामध्ये संपत चाललेला आहे. And here is the Lord Jesus Christ. आणि इथं प्रभू येशू ख्रिस्त And he says, आणि तो असं म्हणतो, woman, what I have got to do with you? मग तुझा आणि माझा काय संबंध? What I got to do with you? तुझा माझा काय संबंध? Oh, come on, Jesus, don't you understand? I am your earthly mother. I am pleading you for something. अरे मी तुझी आई आहे, तुझे माझे जगातले नाते संबंध आहे आणि तू काहीतरी करावं अशी माझी इच्छा आहे. Lord, don't you know that how much I am praying to you? तुला माहित नाही प्रभू किती दिवसकडे मी प्रार्थना करतो. Lord, don't you see my situation is declining every day? I am going down and down and down every day. देवा तुला माझी परिस्थिती समजत नाही का? मी अतिशय खालावत चाललो. My business is getting over. My job opportunities are getting over. My family is come into a public situation now. माझा व्यवसाय तोट्यात चाललेला आहे, माझ्या कामाची परिस्थिती वाईट बनत चाललेली आहे आणि आता माझ्या कुटुंबाची परिस्थिती अतिशय खालावत चाललेली आहे. And Lord, you're supposed to answer me. आणि देवा तू उत्तर द्यायला पाहिजे. You're supposed to graduate me. You're supposed to tutor me. तू मला चालवलं पाहिजे, तू मला मार्गदर्शन केलं पाहिजे. But what is happening here? I am standing complete, empty in your sight. आणि आता काय घडत आहे तुझ्या समोर? मी पूर्णपणे रिकामा उभा आहे. If this is your situation this morning, saints जर of God, आज सकाळी देवाच्या लोकांकडे तुमच्या जीवनात ही परिस्थिती आहे, if you are struggling with the issue of emptiness and the loneliness, रिकामेपणाचा आणि एकटेपणामध्ये तुम्ही जर जगत असाल, I have the news for you this morning. आज सकाळी तुझ्यासाठी माझ्याकडे बातमी आहे. When the mother of Jesus came to the Lord Jesus Christ, जेव्हा येशूची आई येशूकडे आली, Jesus did not respond to her by saying, yes mom, I am all loaded to do the miracle. आता येशू ख्रिस्ताने अशा प्रकारे प्रतिसाद दिला नाही की होय आई तू माझ्याकडे आले आणि आता मी ते करण्याकरता तयार आहे. He kept silent. तो शांत राहिला And what did he say? आणि तो काय म्हटला? Woman, बाई my time has not yet come. माझी वेळ अजून आली नाही. Listen to me carefully, saints of God. देवाचे लोक काळजीपूर्वक ऐका. Sometimes God allows us to go through the emptiness. देवाची इच्छा असते काही वेळेला की आम्ही रिकामेपणातून जावं. Sometimes God allows us to go through emptiness. देवाची इच्छा असते काही वेळा की आम्ही रिकामेपणातून जावं. So when we go through the emptiness and loneliness, जेव्हा आपण एकटेपणामध्ये एकाकीपणामधून जातो, when we really go through that emptiness and loneliness, आणि त्या रिकामेपणातून त्या एकाकीपणातून खरंच जेव्हा आम्ही जातो, His holiness is best understood in our lives. आणि त्याचं पावित्र्य आमच्या जीवनामध्ये अधिक
आम्हाला त्यावेळेस समजतं. His holiness is best understood when I am empty and when I am lonely. जेव्हा मी एकाकी असतो, एक रिकामा असतो, त्यावेळेस त्याचं उत्तम पावित्र्य, Because in his heart now there is nothing is there that can be preserved. I have empty myself, I have lonely myself, and now I am ready to receive my miracle from the Lord. आणि अशी कुठलीच गोष्ट नाही की जी मला त्यापासून परावृत्त करू शकते. आणि मग ज्यावेळेस ती मी रिकामा असतो, त्या एकाकीपणा असतो, त्यावेळेस देवाचे आशीर्वाद माझ्या जीवनामध्ये मला And प्राप्त when होतात. we stand still, saints of God, आणि देवाचे लोक ज्यावेळेस आम्ही स्तब्ध राहतो, when we stand still, ज्यावेळेस आम्ही स्तब्ध राहतो, for the word we might have been over. कदाचित आमचे शब्द संपले असतील. For the world and society and the people, we might have been finished. जगाच्या दृष्टीने, समाजाच्या दृष्टीने, लोकांच्या दृष्टीने कदाचित आम्ही संपलेलो असो. But what they know that even we are still, my God within me is active and He has begun His miracle in my life. आणि जरी मी मग जगाच्या दृष्टीने असं संपलेला असतो, तरी जेव्हा मी स्तब्ध असतो त्यावेळेस हेच घडत असतं की देव माझ्या जीवनामध्ये कार्य करत असतो. What happened in the story of David and Absalom? आज ज्यावेळेस अबशालोम आणि दाविदाची गोष्ट मी वाचली, Absalom waited 40 years to snatch the promises and the throne of David. आणि दाविदाचं सिंहासन हिसकावून घेण्याकरता 40 वर्ष अबशालोमाने वाट पाहिली. Absalom was waiting and waiting silently. आणि शांतपणे अबशालोम वाट पाहत होता. And he was not in hurry to attack David to take his throne. तो त्याचं सिंहासन घेण्याकरता कुठल्याही प्रकारे घाई करत नव्हता. Today your enemy may be silent, saints of God. They might have been preparing to attack you from such a long time. तुमचे शत्रू कदाचित आज शांत असतील आणि ते तयार होत असतील की तुमच्यावर हल्ला करण्याकरता. But what Absalom knew, saints of God, परंतु अबशालोमाला काय ठाऊक होतं, माहित होतं देवाच्या हाताला. Absalom knew in his heart that it was my father David, it was David king who is controlling the throne. आणि तो माझा वडील आणि जो माझा वडील दावीद की तो सिंहासनावर नियंत्रण करत आहे. Wait a minute, it was not David who was controlling the throne, it was God of David that was controlling the throne of David. लक्षात घ्या, दावीद सिंहासनावर राज्य करत नव्हता, सिंहासनावर नियंत्रण होता, परंतु देव होता की जो सिंहासनावर राज्य करत होता आणि सिंहासनावर नियंत्रण होतं. So Absalom can come against David. पण म्हणून अबशालोम दाविदाच्या विरोधात जाऊ शकत नव्हता. Definitely Absalom cannot destroy David. आणि निश्चित अर्थाने दाविदाचा नाश अबशालोम करू शकला नाही. Satan can come against us as a family, saints of God. आणि देवाच्या कुटुंबावर देवाचे लोक अशा प्रकारे हल्ले होतात. Saints of God, the Satan may try to snatch the promises of your family. तुमच्या कुटुंबातले अभिवचन हिसकावून घेण्याकरता सैतान प्रयत्न करत आहे. But tell to that situation, tell to that traitor, tell to that Satan, tell to that accuser that this is not I who is controlling my family. The Christ is the head of this family. परंतु तुमच्या सैतानाला तुम्ही सांगा, शत्रूला तुम्ही सांगा, दोषारोप करण्याला तुम्ही सांगा की मी नाहीये की जो माझ्या कुटुंबावर राज्य करतो, परंतु ख्रिस्त आहे की जो माझ्या घराचा कुटुंबाचा मस्तक आहे. Hallelujah. हालेलुया. Christ is the head of this family. ख्रिस्त माझ्या कुटुंबाचा मस्तक आहे. And what did Jesus say? आणि येशूने काय म्हटलं? My time has not come. माझी वेळ अजून आली But नाही. in the next verse, the season is coming for the miracle. आणि पुढच्या वचनामध्ये आपण पाहिलं होतं की आता चमत्काराची वेळ आली आहे. The season of miracle has begun in the activity of Jesus. येशू ख्रिस्ताच्या कार्यामध्ये चमत्काराची सुरुवात झालेली पाहायला When मिळते. Mary asked something to do, जेव्हा मेरीने काहीतरी करण्यास सांगितलं, Jesus didn't do anything. येशूने काही केलं नाही. Listen to me carefully. काळजीपूर्वक माझं ऐका. Your season doesn't come by your invitation. तुमच्या आमंत्रणाने तुमची वेळ येत नाही. Season doesn't come by your mood. तुमच्या मूडने कुठल्याही तुमची वेळ येत नाही. Season doesn't come when you are happy or when you are upset. तुम्ही आनंदी असा किंवा अपसेट असा त्यावेळेस तुमची वेळ येत नाही. The season comes on its own time. वेळ त्याच्या वेळेमध्ये येते. The season comes on its own time. जो समय आहे तो त्याच्या वेळेमध्ये येणार So आहे. saints of God, if you feel
your season has not yet come, ते देवाचे लोक, जर तुम्हाला असं वाटत असेल की तुमची वेळ अजून आली नाही, I have the good news for you once तुमच्यासाठी again. माझ्याकडे चांगली बातमी आहे. Your season is right present in the village of Cana to change your situation. तुमची परिस्थिती बदलण्याकरता तुमची वेळ आजही काना गावामध्ये Your तयार आहे. season is present there. आज तुमची वेळ तयार आहे. Your miracle is present right there. आज तुमची चमत्कार या ठिकाणी तयार आहे. I don't have to take the water by buckets. मला बादलीमध्ये पाणी घ्यायची गरज Oh, नाही. come on. My pots and my jars have been completely empty now. आता माझे भांडे रिकामे पूर्णपणे झाले आहे. There may not be the wine in the jars and the pots. आता ते कदाचित त्याच्यामध्ये द्राक्षरस नाही, The jars may be containing the contaminated water. परंतु जी भांड आहे ते अशा प्रकारचं पाणी त्यामध्ये आहे. There may be depression and abuse and a different kind of situations in your life. तुमच्या जीवनामध्ये कदाचित अशा प्रकारची निराशा, हताशा तुमच्या जीवनामध्ये असेल. Your own people might have deceived you. तुमच्या स्वतःच्या लोकांनी तुम्हाला फसवलं असेल. You might have been victim of the things you have never done. आणि तुम्ही You might have been victim of the things you have never done. आणि तुम्ही अशा प्रकारे कुठल्या तरी गोष्टीला बळी पडला असेल You की ज्या may तुम्ही be केलं नाही. hearing that false accuse and the title from the world. जगाच्या ज्या गोष्टी आहे आणि चुकीचा दोषारोप आहे याला तुम्ही घाबरला असाल. There may be nothing in that water jars. आणि त्या भांड्यामध्ये काहीच नसेल, But here is my season. परंतु ही माझी वेळ आहे. Here is my miracle standing right in front of that empty pot. आणि त्या रिकाम्या भांड्यामध्ये आता ती माझी चमत्काराची वेळ आहे. My season is present right there. माझी वेळ त्या ठिकाणी तयार आहे. And he says, आणि तो असं म्हणतो, fill the pots with water. पाण्याने भांडी भरा. Fill the pots with water. आणि हे सर्व भांडी पाण्याने भरा. Jesus didn't say anything else. येशू ख्रिस्ताने दुसरं काही म्हटलं नाही. Jesus just said, fill the pots with water. येशू ख्रिस्ताने फक्त म्हटलं की ती भांडी पाण्याने भरा. What water knew that they are going to become the history in the Cana, a village of Cana. आणि पाण्यामधून जे काय होणार आहे त्यामुळे आता काना शहरातील इतिहास बदलून टाकणारी गोष्ट होणार आहे. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. Hallelujah. Today, Lord may be asking you to do one thing, आज कदाचित देव तुम्हाला एक गोष्ट करायला सांगत आहे, and that is to come back to your principle and purpose as a family. आणि कुटुंब म्हणून तत्वाकडे आणि त्या उद्देशाकडे तुम्ही परत यावं. Come back to your prayer life, friends of God. देवाचे लोक तुमच्या प्रार्थनेशील जीवनाकडे तुम्ही परत Come यावं. back to the Lord Jesus Christ. येशू ख्रिस्ताकडे तुम्ही परत यावं. Come back to the obedience of the scripture saints. आणि पवित्र शास्त्राच्या आज्ञापालनाकडे तुम्ही परत यावं. And when we do this, जेव्हा आम्ही ते करतो, every pot and every water in the pot will have to obey the Lord God प्रत्येक Almighty. भांड आणि भांड्याचं प्रत्येक पाणी सर्वसमर्थ देवाचं त्यांनी ऐकलंच पाहिजे. The jars will be filled with the water from above, friends of God. आणि देवाच्या या सर्व भांड्यातून पाण्याने भरली जावीत असं येशू ख्रिस्त म्हणतो. Allow God to fill your life with His words. आणि त्याच्या वस्त्राने आपल्या जीवनाला भरू देण्याकरता तुम्ही वाव द्या. Fill your life with the statutes and the laws of God. देवाचे नियम निर्बंध यांनी स्वतःला भरण्याकरता देवाला वाव द्या. Fill your life with the discipline and principle in the kingdom of God. तुमचं जीवन देवाच्या राज्यामधील तत्वाने भरून टाका. And what happens आणि काय घडतं when you do that? जेव्हा तुम्ही ते करता? Now listen, the people and the ushers who fill the water in the आता jars. ही लोक जे आहे ज्यांनी ती भांडी पाण्याने भरली, I don't know what sort of water they put in the pot. त्या भांड्यामध्ये कुठलं त्यांनी पाणी टाकलं मला माहित नाही. Scripture says they fill the pots with the water. शास्त्र सांगतं की भांडी त्यांनी पाण्याने भरली. And when they drew the water out of the pot, आणि ज्यावेळेस त्या भांड्यातून त्यांनी पाणी काढलं, it had already turned into wine. ते अगोदरच द्राक्षरस बनलं होतं. And when that wine was served, आणि ज्यावेळेस ते वाढण्यात आलं, the manager of the entire program came to the boy or the bridegroom. आणि या सर्व वराचा जो मुख्य कारभारी होता ज्यावेळेस त्याच्याकडे ते आणण्यात आलं, And he said to the groom, आणि त्याने वराला असं म्हटलं, hey, what is this? तो म्हटलं हे काय आहे? You have still kept the best wine
to serve the people. तू अजूनही तो उत्तम द्राक्षरस राखून ठेवलेला आहे लोकांना वाढण्याकरता. You know, the word that is used there is not anathos. आता हा जो शब्द या ठिकाणी वापरण्यात आलेला आहे हा काय म्हटलेला काय शब्द आहे माहितीये का? Anathos is not the word for one of the meaning of good is anathos in Greek. आणि अनाथोस हा शब्द जो आहे याचा अर्थ वेगळा आहे जरा. So the word which is used there is kalos. म्हणून हा शब्द इथे वापरला की ज्याला कालोस म्हटलेला आहे. And it means याचा अर्थ the best की उत्तम, without any contamination, कुठलाही त्याच्यामध्ये दूषितपणा नाही, without any influence, कुठल्याही प्रकारचा दोष नाही, the pure, शुद्ध, sacred, अतिशय शुद्ध असं and very nurturous and healthy for the body. आणि शरीरासाठी अतिशय पोषक आणि पौष्टिक द्रव्य देणार. And saints of God, आणि देवाचे लोक that's what the manager said. आणि ह्या कारभाराने हेच You have still kept the best. तू अजूनही उत्तम तो राखून ठेवला. Your goodness will not get over, saints of God. देवाचे लोक तुमचं चांगुलपण संपलेलं नाहीये. Your best will not get over. तुमचं चांगुलपण उत्तम जे आहे ते Your संपलेलं नाही. kalos will never get over. तुमचं कालोस कधीही संपत नाही. You will keep on giving and giving and giving, but it will not get over. तुम्ही ते द्याल द्याल आणि द्याल परंतु ते संपणार नाही. Because you have not hired the best. You are connected to the best. तुम्ही ही उत्तम राखून ठेवलं नाही परंतु तुम्ही उत्तम गोष्टीला जोडले गेलेला. You are connected to the fountain of the best. आणि जो उत्तम झरा आहे त्याला तुम्ही जोडले गेलेला. So what is best मग उत्तम काय आहे will produce best. आणि त्यामुळे उत्तमच निघेल. Hallelujah. हालेलुया. So what is best in the church will produce the best in the society. आणि जे भांड्यामध्ये जे उत्तम आहे ते समाजामध्ये देखील उत्तमच दिलं So जाईल. what is best in the family will produce the best in the corporate. जे कुटुंबामध्ये उत्तम आहे ते कॉर्पोरेट जगामध्ये उत्तमच दिलं जाईल. Because we are the receiver and the producer of best in the Lord Jesus Christ. कारण प्रभू येशू ख्रिस्तामध्ये आम्ही ते उत्तम घेणारे आणि उत्तम देणारे बनलो. That's why the word of God says in Philippians chapter 1 and verse 4. फिलिप्पियस पत्र पहिला अध्याय 4 वचनामध्ये म्हणून देवाचं वचनाचं सांगतं. For he chose us in him before the creation of the world to be holy and blameless in his sight in love. पहिल्या दिवसापासून आजपर्यंत सुवार्तेच्या प्रसारात जी तुमची सहभागिता त्याच्यामुळे तुझे Ephesians chapter 1 and verse 3, let us read it. Praise to be the God and Father of our Lord Jesus Christ, आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचा देव पिता धन्यवाद देत असो, who has blessed us in the heavenly realm. ज्याने स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन आपल्याला ख्रिस्तामध्ये Now आशीर्वादित केले. listen the word, with every spiritual blessings in Christ. आणि स्वर्गातील सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन With every spiritual blessings from above. सर्व आध्यात्मिक आशीर्वाद देऊन ख्रिस्तामध्ये आशीर्वादित केले आहे. Tell to someone, I'm blessed with everything. सर्व गोष्टींनी मी आशीर्वादित झालो आहे. कोणाला तरी सांगा. Tell to someone, I'm blessed with everything. कोणाला तरी सांगा की सर्व गोष्टींनी मी आशीर्वादित झालो आहे. Tell to someone, my wine is not running out. कोणाला तरी सांगा की माझा द्राक्षरस संपत चाललेला Tell नाही. to someone, my season is present right here. कोणाला तरी सांगा की माझी वेळ या ठिकाणी आहे. My miracle is present right here. माझा चमत्कार आज या ठिकाणी उपस्थित आहे. Whose report you are going to believe, saints of God? देवाचे लोक कोणत्या अहवालावर तुम्ही विश्वास ठेवणार आहात? Whose report you are going to believe? कोणाच्या बातमीवर तुम्ही विश्वास ठेवणार The आहात? report of the world says you are running out of wine. जगाचा अहवाल असं म्हणतो की तुमचा द्राक्षरस संपत चालला. The report of the world says you are running out of the wine. जगाचा अहवाल सांगत आहे की तुमचा द्राक्षरस संपत चालला. The report of the Lord says, I am the true wine. आणि ते प्रभूचा अहवाल हे सांगत आहे की मी खरा द्राक्षवेल आहे. And the report of the Lord says, I am the true wine. आणि प्रभूचा अहवाल सांगत आहे की मी खरा द्राक्षवेल आहे. If you abide in me, I will abide in you. जर तुम्ही माझ्यामध्ये राहिला तर मी तुम्हामध्ये राहील. Not me, but you shall bear much fruit. मी नाही परंतु तुम्ही अधिक फळ द्या. Not me, but you shall bear much fruit. मी नाही परंतु तुम्ही अधिक फळ द्या. Whose report you are going to believe? कोणाच्या अहवालावर तुम्ही विश्वास ठेवणार The आहात? report of the world says you are done. जगाचा अहवाल
संपलेला आहे. The report of the world says you are done, man. You can't do it now. आणि जगाचा अहवाल सांगते की तुम्ही काही करू शकत नाही, तुम्हाला काही जमणार नाही. The report of the world says, alas, very bad with you. आणि जगाचा अहवाल म्हणत आहे की फार वाईट झालं तुमच्या बाबतीत. Tell the world, जगाला सांगा I don't believe your report. तुमच्या अहवालावर विश्वास ठेवत नाही, Because my report card is not written by the hands of men. कारण माझा अहवाल देवाने जो लिहिलाय तो मनुष्याच्या हाताने लिहिला नाही. My report card is printed in heaven. माझा जो अहवाल आहे तो स्वर्गात छापित झालेला आहे. Written by the Holy Spirit, by the precious blood of the Lord Jesus Christ. प्रभू येशू ख्रिस्ताच्या मोलवार रक्ताने लिहिण्यात आलेला आहे, पवित्र आत्म्याद्वारे लिहिण्यात आलेला आहे. And his report says, I am free. आणि त्याचा अहवाल आहे सांगतो की मी पूर्णपणे, His report says, I am healed. त्याचा अहवाल सांगतो की मला आरोग्य मिळालं. His report says, I am successful. त्याचा अहवाल सांगत आहे की मी यशस्वी झालो आहे. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. Praise the Lord. I am not running out of wine. माझा द्राक्षरस संपलेत चाललेला नाही. In Jesus, येशूमध्ये I have become the fountain of wine. मी या द्राक्षरसाचा झरा, I have become the fountain of wine. मी द्राक्षरसाचा झरा बनलो आहे. So I don't have to go and hire wine. आणि मला जाऊन द्राक्षरस घ्यायची गरज नाही. Now I am the distributor of the wine. आता कारण मी या द्राक्षरसाचा उत्पादक आहे. Because it's a matter of his reputation. कारण आता त्याच्या लौकिकतेचा प्रश्न आहे. Jesus said, now I no more call you slaves, but I call you brothers. पण या ठिकाणी येशू ख्रिस्त म्हणतो की आतापर्यंत मी तुम्हाला कुछ काय म्हणतो, परंतु आता मी तुला भाऊ म्हणतो. The manufacturer is there in heaven. आणि जो स्वर्गाचा निर्माण करता ते, The manufacturer is sitting in heaven. आणि जो बनवणारा स्वर्गात बसला आहे, The same manufacturer came down. तोच बनवणारा खाली आला आहे. And the same manufacturer is telling us, आणि तोच बनवणारा आपल्याला सांगत आहे, you are no more friends to me. तू आता माझा मित्र नाही, You are my brothers. तू माझा भाऊ आहे. You are co-manufacturer with me तू now. माझ्या बरोबर आता You बनवणार आहे. are the owner now. आता तू मालक आहे. So don't behave like slaves now. आणि म्हणून आता निराश व्हायची गरज You नाही. are standing in the line of manufacturer in the Lord Jesus Christ. येशू ख्रिस्तामध्ये त्या बनवणाऱ्याच्या भूमिकेमध्ये तुम्ही आहात. Hallelujah. हालेलुया. Praise the Lord. प्रेज द लॉर्ड. Give the Lord the glory, saints of God. देवाचे लोक देवाला गौरव द्या, Because we are not running out of wine. कारण आपला द्राक्षरस संपत चाललेला आहे. He is faithful. तो विश्वासू आहे. And the book of Epistle of Philippians says, आणि इफिसियन्स पत्र देवाचं असं सांगतं, the one who began a good work in you आणि जे चांगलं काम त्यांनी तुमच्यामध्ये आरंभिलं आहे, is faithful to complete it. तो ते विश्वासू आहे शेवटपर्यंत नेण्याकरता. He is faithful to complete it. ते शेवटपर्यंत नेण्याकरता तो विश्वासू आहे. Your miracle is going to be perfected in the Lord Jesus Christ. येशू ख्रिस्तामध्ये तुमचा चमत्कार परिपूर्ण असणार आहे. Your peace is going to be perfected in the Lord Jesus Christ. तुमची शांती येशू ख्रिस्तामध्ये परिपूर्ण असणार आहे. Your life is going to be perfected in the Lord Jesus Christ. तुमचं जीवन येशू ख्रिस्तामध्ये परिपूर्ण असणार आहे, Because He is a God of completion. कारण तो परिपूर्णतेचा देव आहे. When He is a God of completion, जेव्हा तो परिपूर्णतेचा देव आहे, He will never leave anything half done. तो कधीच अर्धवट गोष्टी करत नाही. He is completing you. तो तुम्हाला परिपूर्ण करत And आहे. He promised, आणि तरी सापेक्षण दिला, you are made perfected in me. तुम्ही माझ्यामध्ये परिपूर्ण झालेला आहात. You are made perfected. तुम्ही माझ्यामध्ये मध्ये परिपूर्ण केलेले आहात. You are God's craftsmanship. You are God's creation. He has engrafted you in Him. तुम्ही देवाची निर्मिती, देवाची हस्तकृती, आणि ज्यांनी तुम्हाला तुमच्या कोरलेला आहे. May the God bless us. देव तुम्हाला आशीर्वाद दे, May the God help us to understand and analyze. आणि देव तुम्हाला आपल्या जीवनामध्ये हे समजून घेण्याकरता सहाय्य करो. May the wine in your family and in your personal life तुमच्या वैयक्तिक जीवनात, तुमच्या कुटुंबामध्ये जीवनामध्ये जी द्राक्षरस आहे never run out. तो कधीच संपणार नाही. May God bless you with the obedience. आणि देव आशीर्वाद आज्ञापालन तुम्हाला आशीर्वादित May करो. God bless you with the holiness. देव तुम्हाला पावित्र्याने आशीर्वादित करो. And above all, आणि त्याहूनच the peace शांती, that transcends all understanding. की जी सर्व बुद्धी सामर्थ्या पलीकडची आहे, May guard your hearts and mind in the Lord Jesus Christ. की ती तुमचे अंतःकरणे व मने येशू ख्रिस्तामध्ये त्या राखावी. Amen.